टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। अवघ्या काही दिवसातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखवणार आहे आणि त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांनी जे आहे ते पेरणीपूर्व मशागतीची कामे हाती घेतली आणि त्यातच आता जिल्हा प्रशासनानेही आढावा बैठकीचा धडाका लावला आहे। कालच हिंगोली जिल्ह्याची पेरणीच्या पूर्व जी आहे ती आढावा बैठक पार पडली आणि त्या बैठकीनंतर आपल्यासोबत आहेत हिंगोलीचे जिल्हाधिकारी श्री गुप्ता सर। खरं तर काल एक बैठक पार पडली, नेमकं बैठकीमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह इतरांना काय आदेश देण्यात आले आणि काय सगळं तसं नियोजन असतं? आधी सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार। काल आमची खरीप पूर्व तयारी बैठक लावली होती आम्ही। त्याच्यामध्ये आपण आपल्यासाठी जे काही बिया लागतात, जे काही रासायन खते लागतात, ते सर्व याचा आढावा घेतला होता। त्याच्यामध्ये आम्ही आपल्याकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास आपल्याला सांगतो की जवळपास 4 लाख हेक्टर इतकी पेरणी असतो। त्याच्यामध्ये एक जवळपास आपले जे शेतकरी बांधव आहे ते 2,56,000 जवळपास सोयाबीनची पेरणी करतो आणि 40,000 हजार आपली हळद आणि कापूसची शेती असतात। त्याच्यामध्ये आम्ही जे आढावा घेतला होता त्याच्यामध्ये आम्हाला टोटल जे आहे जवळपास 2,07,000 क्विंटल इतका सीड्सची आवश्यकता आहे टोटल मिळून। मग त्यापैकी आपण जे मागणी करतोय म्हणजे सार्वजनिक मागणी आपली आहे, सार्वजनिक आपली म्हणजे महावीजची जी कंपनी आहे त्याच्यामधून आम्ही मागणी करतोय। जवळपास 30,000 क्विंटल त्यांच्याकडून आम्ही मागणी करू लागलो आहे आणि त्याच्याकडे ते साठा उपलब्ध पण आहे। आणि त्याचबरोबर आपण जे खाजगी मार्केटतून करून घेतोय ते 40,000 क्विंटल जवळपास घेतोय। बाकी शेतकरी बांधवांनी आपल्याला सांगून इच्छितो की बाकीचे 1,80,000 जे जवळपास क्विंटल सीड्स आहे ते शेतकरी बांधव स्वतः तयार करून घेतात आणि सोयाबीनची तर हीच पद्धत आहे, जास्तीत जास्त तो तयार करून घेतात आणि बाकीचे जे साठा आहे तो आम्ही तयार करून त्यांना देऊन टाकतो। एकूण सर आपल्याला खत जिल्ह्यासाठी संपूर्ण किती हजार मेट्रिक टन लागतं आणि आता आपल्याकडे उपलब्ध किती आहे, पूर्ण साठा आहे का, कसं आहे सगळं? आपल्याकडे खताची सर्व मागणी जी आहे, जसं युरिया आहे, DAP आहे, थोडा फॉस्फेट आहे, त्याच्यामध्ये सर्वांची मागणी आपल्याकडे आलेली आहे आणि सर्व जवळपास आपला 30,000 हजाराच्या मेट्रिक टनच्या आपल्याकडे रिक्वायरमेंट्स पण आहे आणि आता आपल्याकडे सर्व जी खताची रिक्वायरमेंट्स आहे ते सर्व परिपूर्ण आहे। आपण सर्व आता कंपन्याला पण सूचित केलेलं आहे की आपला रिझर्व्ह साठा सोडून बाकी सर्व कंपनीला वितरण करून घ्यावा आणि बाकी जे डीलर्स आहे डीलर्सला पण आम्ही सक्त निर्देश दिलेले आहे की आपण जे आहे शेतकऱ्यांना कुठलाच खत जे त्यांना गरज असतील तो खताची त्यांना पूर्तता करून पण घ्यावा। सर आपण जर बघितलं तर अनेक वेळा या ठिकाणी लिंकिंग दिली जाते शेतकऱ्यांना। ह्या शेतकऱ्यांना लिंकिंग जे व्यापाऱ्यांनी देऊ नये यासाठी आपण काय व्यापाऱ्यांना निर्देश काय असतो, असा आमच्याकडे अनुभव आलेला आहे ज्याच्यामध्ये कधीतरी शेतकरी जातात, त्याच्यामध्ये असा असतो की भाई कुठला काहीतरी प्रायव्हेट डीलर जे आहे प्रायव्हेट कुठल्या कंपनीच्या खत सोबत जोडून देतात आणि त्यांना सांगतात की हे तुम्ही खरेदी करून घ्या आणि मग त्यानंतर आम्ही तुम्हाला जे दुसरा खत आहे तो देणार आहे, त्याला लिंकिंग म्हणतात। त्यामुळे असा आम्ही सक्त निर्देश सर्व कंपनीजला सर्व डीलर्सला हेच दिलेले आहे की आम्ही रँडम तपासणी आपली 31 मेपर्यंत करणार आहे आणि मध्ये मध्ये पण आमची जिल्ह्याची टीम मी स्वतः पण काही ठिकाणी जाणार आहे। कुठलाच आम्हाला असा प्रमाणे मिळाला ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना खत कुठला आपण बेवजा देत नाही किंवा आपण याच्यामध्ये लिंकिंगचा असा प्रकार घडू लागलेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही डायरेक्टली तो डीलरशिप त्यांची लगेच कॅन्सल करणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सक्त निर्देश त्यांना हेच दिलेले आहे की कुठल्या प्रकाराच्या असा अन्यायपूर्वक गोष्टी करू नका। सर खरं तर जिल्ह्यामध्ये काही बोगस खते दाखल झाले आहेत, हे आपण शोध मोहीम कशी घेणार आहेत आणि यांच्यावर कारवाई कशी करणार आहेत? ऑलरेडी आम्ही भरारी पथक याच्यासाठी केलेले आहे। भरारी पथकामध्ये ज्या ठिकाणवरून आम्हाला हे माहिती पडू लागली की बी अशाप्रमाणे बोगस पिकं येऊ लागलेले आहे आणि ते कुठले डीलरकडे असतील किंवा कुठले आपल्या ह्याच्यामध्ये वितरण होत असतील त्याच्यामध्ये आम्ही धडक मोहीम चालू केलेली आहे। ज्या ठिकाणी पण आम्हाला असा साठा आढळतील तो आम्ही लगेच जप्त करून त्याला पुढची कारवाई त्याची आम्ही करणार आहोत। शेवटचं सर, जेव्हा आपले बियाणे असेल, कपासीचं बियाणे असेल, इतर कुठलेही बियाणे असतील, संकरित बियाणे असतील, व्यापारी त्यांचा साठवणूक करून नसल्याचं भास होतात आणि अन्न विकतात, ह्या व्यापाऱ्यावर काय कारवाई होणार? याच्यामध्ये पण आम्ही हे सांगितलेलं आहे, बघा आता जे खताची मागणी आहे, सीड्सची मागणी आहे आपल्याकडे भरपूर आहे, म्हणजे असा कुठे असा विषय नाही आहे की आपल्याला कुठेतरी कमतरता आहे।
मग त्यामुळे असा कुठला आम्हाला प्रकार आढळला ज्याच्यामध्ये डीलर ज्यांना आम्ही हे देतोय त्यांनी असा कुठेतरी त्यांच्याकडे साठवण करून ठेवला आणि म्हणजे स्कॅर्सिटी उत्पन्न केली. त्याच्यामध्ये आम्ही एक म्हणजे मेजर स्टेप करून घेणार आहे. त्यांची डीलर आम्ही एकदम कॅन्सल करणार आहे आणि त्याच्यामध्ये पण आम्ही पुढील त्यांना ब्लॅकलिस्टिंग पण करून घेणार आहे. निश्चितच शेवटी हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुलजी गुप्ता सर ह्यांनी सांगितले की जे व्यापारी आहेत ते लिंकिंग शेतकऱ्यांना बोगस खते देतात DAP असेल यासोबत, त्याचबरोबर स्टॉक नसल्याचं भासून जे आहेत ते ऑनलाईन विक्री करतात. असं जर कुठल्या व्यापाऱ्यांनी केलं त्याचा तात्काळ जो निष्ठेचा परवाना आहे, जे औषधी आहेत त्यांचा परवाना रद्द करण्यात जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन सायनाथसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली.